ऐक ना, मस्त थंडी पडले यार, काहीतरी खायला कर ना. कोथिंबीर वडी करू. परफेक्ट. चल. सो डिस्क्रिप्शनमध्ये मी ऑलरेडी टाकलेलं आहे की मला काय काय हवं आहे. आता मी याचं वाटण करून घेणार आहे पाणी न टाकता. 3 कप चिरलेली कोथिंबीर आहे, त्यामध्ये मी 2 कप बेसन ॲड केलेलं आहे, त्यामध्ये 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे, वाटलेला मिरचीचा मसाला ॲड करते आहे, चवीनुसार लाल तिखट, थोडीशी हळद, पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, थोडं पाणी आणि तेल घालून मी याचा गोळा मळून घेणार आहे. मला याची कन्सिस्टन्सी थोडी थिकच हवी म्हणून मी कमी पाणी ॲड करते. सो मळून झालेलं आहे. आता मी स्टीम करण्यासाठी एका प्लेटवरती ऑइल ग्रीस केलेलं आहे, त्यावरती मी आपला गोळा थापणार आहे, थोडं पातळच करणार आहे. त्यानंतर त्यावर मी ॲड करणार आहे पांढरे तीळ आणि हे सगळं 15 ते 20 मिनटं मी स्टीम करून घेणार आहे. त्यानंतर ते थंड झालं की मी त्याच्या वड्या पाडून घेणार आहे. त्यानंतर मी त्यांना डीप फ्राय करण्यासाठी ऑइल तापवून घेणार आहे. त्यामध्ये वड्या सोडूयात आपण आणि त्या वड्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण खरपूस भाजून घेऊया. सो आपली कोथिंबीर वडी आपण एकीकडे रेडी केलेली आहे. सो तुझी कोथिंबीर वडी रेडी आहे.